अलाइव्ह स्टॅच्यू ग्रुप बांदा महाराष्ट्र या ग्रुपच्या कलाकारांना शासन प्रशासन बातमीपत्र राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार प्रदान। जिवंत मानवी पुतळे ही एक वेगळी संकल्पना रसिकांसमोर सादर करून त्यातून येणाऱ्या मानधनातूनही सेवाभाव जोपासणाऱ्या या ग्रुपला शासन प्रशासन बातमीपत्र राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी पुरस्कार समिती अध्यक्ष श्री निलेश यशवंत अनभवणे, निरीक्षण समिती सदस्य श्री रामनाथ कोळी, क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस प्रतिनिधी श्री अर्जुन गोरेगावकर आणि अलाइव्ह स्टॅच्यूच्या ग्रुपचे मनोज कल्याणकर, विश्वास सावंत, उर्विश पावसकर आणि पदाधिकारी उपस्थित होते। शासन प्रशासन बातमीपत्र न्यूज चॅनलसाठी मुग्धा वाघवेकर। शासन प्रशासन बातमीपत्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। शासन बातम्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत। सध्या राजकारणात पुतळ्यांवर राजकारण चालू आहे। देशात पुतळ्या किंवा पुतळ्याविषयी समस्या निर्माण झाल्या होत्या, पण आज आपण अशा कलाकारांना भेटणार आहोत ते कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता एक पुतळ्यातून समाजकारण करणार आहे। अलाइव्ह स्टॅच्यू बरोबर ना, त्याचे काही पदाधिकारी आपल्याकडे आलेले आहेत। कलेतून समाजसेवा, समाजसेवेतून कला याची सांगड घालणारे कल्याणकर मनोज कल्याणकर साहेब आपल्या सोबत आहेत। नमस्कार साहेब, शासन बातम्यामध्ये आपले स्वागत। तुम्ही जरा तुमच्या कलेविषयी आम्हाला थोडी आपल्या प्रेक्षकांना माहिती द्या। मी बांद्यावरून आलोय आणि आमची कला म्हणजे एक बांदा हे गाव कलेसाठी प्रसिद्ध आहे आणि त्या कलेसाठी म्हणजे आज दीपावली छोट आहे म्हणून बांदा इथे एक कार्यक्रम चालायचा। त्यामध्ये फॅन्सी ड्रेस असे स्पर्धा भरायची। एक 2-4 वर्ष ती स्पर्धा भरल्यानंतर एक त्यांची संकल्पना अशी आली की स्टॅच्यू स्पर्धा अशी भरवावी। त्यावेळेला मी 10वीत 8वी 10वीत होतो। त्या दरम्यान ती स्पर्धा भरवायची। त्यावेळेला स्टॅच्यू स्पर्धा अशी ती स्पर्धा असायची। त्यावेळेला प्राइज म्हणून 1000 रुपये असे ठेवायचे। मग त्यावेळेला आम्ही आमच्या ग्रुपमध्ये मेंबर असतील किंवा बरेच लोक गावातले ते स्पर्धेला भाग घ्यायचे। आणि ती कला म्हणजे अशी होती, स्टॅच्यू म्हणजे एक पुतळा, म्हणजे सर्कलमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असतो, महात्मा गांधींचा पुतळा असतो किंवा अनेक असे पुतळे असतात ते स्टॅच्यू मध्ये असतात। ते आम्ही ते सादर करायचो तिथे आणि त्याच्यात अव्वल मध्ये चांगल्या पद्धतीने जो कोण स्टॅच्यू सादर करत असायचा त्याला ते प्राइज मिळत असायचं। आणि त्याच दरम्यान आम्ही आमच्या ग्रुप मध्ये जे मेंबर होते ते स्पर्धेला भाग घ्यायचे। कालांतराने एक 10-12 वर्ष ती स्पर्धा चालू राहिली आणि त्यानंतर ती बंद पडली। मग आमची एक बांद्यातल्या मुलांची एक संकल्पना अशी झाली की आपण एक काय करूया, एक स्पर्धा संपली आहे तर आपण आपल्या गावाचं नाव हे स्टॅच्यू मार्फत सगळीकडे पसरून घ्या। त्या निमित्ताने आम्ही एक अलाइव्ह स्टॅच्यू ग्रुप बांदा असा एक ग्रुप तयार केला आणि त्यामध्ये आमचे आता सध्याचे एक 15-16 कलाकार आहेत। आणि हे अलाइव्ह स्टॅच्यू ग्रुप हे नाव संकल्पना ही दिलेली नावाची ती अमित भांगले, आशुतोष भांगले त्याचं नाव। तो पण कलाकारच होता। त्यांनी आम्हाला हे नाव या ग्रुपला दिलं, अलाइव्ह स्टॅच्यू ग्रुप। म्हणजे अलाइव्ह म्हणजे जिवंत पुतळे। आणि आम्ही मग ते सगळीकडे म्हणजे आमच्या परिसरातले जे सावंतवाडी असून दे, कुडा असून दे, वेंगुर्ला, शिरोडा या ठिकाणी आम्ही स्पर्धेला किंवा असं आम्ही स्टॅच्यू म्हणून जायचो। तिथे 1 मिनिटं 2 मिनिटं असं स्टॅच्यू बनवायचो, चेंज करायचो। त्या दरम्यान आम्ही एक 2-4 वर्ष ते आम्ही तिथे कार्यक्रम केला। त्यानंतर आम्ही असं वाटतं की आम्हाला की आम्ही स्टॅच्यू एक तास वाढवूया, म्हणजे एक 2 तासाचे, 3 तासाचे, 4 तासाचे स्टॅच्यू पुतळे बनवूया। त्या दरम्यान आम्ही हळूहळू आम्ही रेकॉर्ड केलं आणि अलिबाग बीच फेस्टिवल मध्ये आम्ही रेकॉर्ड मध्ये 12 तास कंटिन्यू उभं राहून आम्ही तो स्टॅच्यू सादर केला। असे 5 दिवस स्टॅच्यू आम्ही ते सादर केले
आणि आमचे स्टॅच्यू म्हणजे कसे असतात की वेगवेगळ्या कलर मध्ये असतो. एक गोल्डन कलर, सिल्वर कलर, ब्रांझ कलर, ब्लॅक कलर, व्हाईट कलर, बरेच कलर मध्ये आम्ही कलर मध्ये ते स्टॅच्यू बनवतो. आणि आज आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो. चिपळूण असेल, ठाणा असेल, गुहागर असेल, नंतर खेड असेल, बऱ्याच ठिकाणी आम्ही महोत्सव काय बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम मध्ये आम्हाला बोलवलं जातं आणि आम्हाला मानधन दिलं जातं. आता आमची अशी संकल्पना एक 2 वर्षापासून अशी आम्ही नवीन संकल्पना तयार केली की जे मानधन आम्हाला मिळतंय ते सोडून आम्ही जेव्हा स्टॅच्यू उभा करतो त्यावेळेला आमच्या समोर जे प्रेक्षक असतात बघणारे ते आम्हाला एक प्रोत्साहन म्हणून काही रक्कम अशी ठेवत जातात. एक 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 असे ठेवायचे. आणि आम्ही काय विचार केला की हे पैसे लोकांपर्यंत पोहोचवावे आणि हे गरिबांपर्यंत पोहोचायचं आमची संकल्पना चालू झाली 2 वर्षापूर्वी. आणि त्यातली 50% रक्कम आम्ही काय करायचो, जेथे आम्ही चिपळूणमध्ये जर गेलो आपण, तर त्या चिपळूणमध्ये एक अंधशाळा असेल किंवा अनाथ आश्रम असेल, त्यांना आम्ही काही वस्तू मार्फत त्या ते डोनेट करत राहिले. आणि आज ती संकल्पना अशी आहे की आम्ही हे 2 वर्ष कंटिन्यू चालू राहिलो आणि आम्ही जोपर्यंत आमचं हे स्टॅच्यू जे आम्ही सादरीकरण करतोय ते जोपर्यंत आमचं चालत राहील तोपर्यंत आमचं ते समाजकार्य पण चालू राहील. असे आम्ही चालू ठेवणार आहे. आणि तुमची सर्वांची आशीर्वाद आमच्या पाठीशी राहून दे. आणि तुमचं जे आमचं कार्य आहे ते पूर्णत्वाला येऊन दे. आपल्या चॅनल मार्फत तुमचं आम्ही स्वागत करू. तुमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचू. तुमचा नंबर खाली आम्ही दिलेला आहे. कोणाला कलेविषयी किंवा या कलाकारांविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा यांना मदत करायची असेल तर त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. आपल्याला शासन प्रशासन बातमीपत्राचा राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.